तर गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 ते 4 पर्यटकांचा समावेश आहे। तर मृतांमध्ये बहुतांश क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती कळते। सिलेंडरमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आहे। नाईट क्लबमधील आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत आणि जखमींना पीएमओ कडून प्रत्येकी 50,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे। गोव्यातील हडपडे येथील बर्ज बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये रात्री भीषण आग लागली आणि आगीत 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। मी आता गोव्यातील या हडपडे परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि गेटवर कडेकोट गोवा पोलीस यांचा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर रात्री झालेल्या या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 4 पर्यटक आहेत, 14 जण क्लबचे कर्मचारी आहेत आणि उर्वरित 7 जणांची अद्यापही ओळख जी आहे ती पटलेली नाही। मात्र या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री रात्री या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी दुःख व्यक्त केलेलं पाहायला मिळतं। त्यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचं दुःख व्यक्त केलेलं पाहायला मिळतं। एकंदरीत जर माहिती मिळते त्या माहितीनुसार हा क्लब जो आहे तो अनधिकृत असल्याची माहिती इथल्या स्थानिकांनी दिलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी आतापर्यंत विरोधी पक्ष नेते देखील येऊन गेलेले आहेत, मात्र त्यांना क्लबच्या आतमध्ये एंट्री दिलेली नाही। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना एंट्री दिलेली आहे असा त्यांचा थेट आरोप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहिलं असेल तर रात्री झालेल्या या ठिकाणच्या सिलेंडरच्या स्फोटात ही घटना घडल्याची माहिती मिळते आणि त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झालेला जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, गोवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।